नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज इथं आपण फॅब्रिक पेंटिंग बघणार आहोत. फॅब्रिक पेंटिंगमध्ये आपण गणपतीची मूर्ती काढलेली आहे आणि त्याला आपण कलरिंग बघणार आहोत. तर इथं मी बघू शकता फॅब्रिक कलर आधी मी ड्रॉइंग काढून घेतलेलं होतं. हे ड्रॉइंग मी एका पेजवर काढून मग ते आपल्या जे कार्बन पेपर असतं त्यांना ते काढून घेतलेलं आहे त्याच्यावरती. तर बघू शकता इथे सुरुवातीला आपण गणपती बाप्पा आहेत त्यांची जी सोंड आहे आणि त्यांचा जो चेहरा आहे तो आपण कलर करून घेणार आहोत. इथं मी 5 नंबरचा हे घेतलेला आहे, ब्रश घेतलेला आहे. डिझाईन एकदम छोटी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला कलर व्यवस्थित भरण्यासाठी ब्रश पण एकदम व्यवस्थित पाहिजेत. एकदम हलक्या अशा हाताने आपण इथं कलरिंग करणार आहोत. बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंग येते त्याला. हे आपण त्याचे जे हात, सोंड आणि पाय आहेत त्या ठिकाणी आपण हा जो स्किन कलर आहे तो आपण स्किन कलर तिथं देऊन घेणार आहोत. हे जे कलर आहेत हे फॅब्रिक कलर आहेत. इथं तुम्ही फॅब्रिक कलर जर तुम्हाला अवेलेबल नाही झाले तर तुम्ही तिथं ॲक्रेलिक कलरसुद्धा वापरू शकता. तर इथं मी हे फॅब्रिक कलर यूज केलेले आहेत. एकदम छान असं सुंदर फिनिशिंग येतं त्यानं. एकदम हलक्या हातानं आपण इथं कलर देऊन घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आणि कलरमध्ये तुम्ही ज्यावेळेस फॅब्रिक कलर करत असता, पाणी ज्यावेळेस कलर ब्रशमध्ये घेत असता त्यावेळेस तो व्यवस्थित असा कापडाने स्वच्छ कोरडा करून त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नसलं पाहिजे, तेव्हा तो कलर व्यवस्थित फिट होतो तिथे आणि बराच काळ राहतो. जर का तुम्ही ते फॅब्रिक वापरणार असाल की म्हणजे तुम्ही तुमच्या एखाद्या ब्लाउजवर म्हणा किंवा तुमच्या कुर्तीवर असं तुम्ही एखादा डिझाईन केला आणि त्याला फॅब्रिक कलरने कलर केलं, ते तुम्हाला लाँग लास्टिंग पाहिजे असेल किंवा त्याचा कलर डल नाही झाला पाहिजे असेल, तर मग त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही पाहिजे. बघू शकता किती सुंदर असा व्यवस्थित असा कलर बसतोय तो. इथं तुम्ही ॲक्रेलिक बऱ्याच ठिकाणी काय होतं फॅब्रिक कलर सहजासहजी अवेलेबल होत नाहीत. तर अशा वेळी तुम्ही ॲक्रेलिक कलरचा सुद्धा वापर करू शकता. छान असं कलरिंग करून घ्यायचं. आता हे आपलं बऱ्यापैकी आपले जे म्हणजे स्किन कलर आपल्याला जिथे-जिथे द्यायचा होता ते बऱ्यापैकी सगळे पार्ट्स आपले कंप्लीट होत आलेले आहेत. फक्त आपले बुप्पाचे जे कान आहेत ते कलर करायचे राहिले आहेत. किती छान दिसते बघा, व्यवस्थित एकदम. अजिबात गडबड करायची नाही. ब्रश कलर करत असताना व्यवस्थित ओढायचा. वरून खाली घेताना एकदम शांततेत म्हणजे एकदम असं मध्ये-मध्ये त्याला ओढताना हे करताना बाहेर नाही गेला पाहिजे. व्यवस्थित त्याचे जे काठ असतात, जे डिझाईन असते त्याला परफेक्ट धरूनच ते कलर करायचे. म्हणजे बाहेर जात नाही आणि दिसायला पण ते एकदम छान दिसतं. त्यानंतर मग त्याच्यातला जो ब्रशमधला जो कलर आहे तो थोडासा कपड्याला पुसून तो बाकी आधी जो आपण कलर लावलेला आहे तो व्यवस्थित बसवून घ्यायचा. आता हे जे आहे हे गणपती बाप्पाचं जे वस्त्र असतं गळ्यातलं ते आहे. त्याची जी खालची बाजू आहे त्याला आपण इथं पिंक कलर देणार आहोत. तुम्ही तुमच्या याच्यानुसार कुठलाही कलर वापरू शकता. सगळेच कलर उठून दिसतात. कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित केलं तर ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं.
हे त्याची वरची बाजू आहे उपरण्याची, आणि ते त्याचा जो हात आहे बाप्पाचा त्याच्या खालून ते आपण दाखवलेलं आहे. किती सुंदर कलर वाटतोय बघा. ही त्याची दुसरी बाजू आहे. आपण गळ्यात टाकल्यानंतर ना जे दुसऱ्या बाजूला येतं ती त्याची बाजू आहे. एकदम व्यवस्थित असं करून घ्यायचं. कलर कॉम्बिनेशन आपल्याला व्यवस्थित जमलं तर ते आपण कुठलंही पेंटिंग हे उठून दिसतं. त्यासाठी कलर महत्त्वाचे आपल्याला चूज करता आले पाहिजेत. कुठला कलर कुठे वापरायचा किंवा कुठल्या कलरला कुठला कलर सूट होईल हे व्यवस्थित जमलं तर मग आपण कुठलंही पेंटिंग अगदी केलं तरी ते दिसायला सुंदरच दिसतं. आणि मग बाप्पाचं पेंटिंग आपण कुठल्याही कलरने केलं तरी ते उठूनच दिसतं. बघा किती सुंदर दिसतंय ते. त्यानंतर ना बाप्पाचे धोतर, आता ते आपण ग्रीन कलरचं करणार आहोत. एकदम सावकाश हाताने कलर ओढून घ्यायचा. तिथं आपण त्याचे जे बाप्पाच्या पायामध्ये जे आपण ज्वेलरी घालतो त्यासाठी आपण तिथे ती जागा सोडलेली आहे. तिथं आपल्याला तिथं वेगळा कलर द्यायचा आहे. तर हे दोन्ही बाजूने आपण फक्त असा बाप्पाच्या जे धोतर असतं त्याच्यासाठी आपण हा ग्रीन कलर देणार आहोत. पाणी बिलकुल कुठल्याच कलरमध्ये पाणी आपण यूज नाही करणार आहे. एकदम सुंदर दिसतंय ते दिसायला. किती छान दिसतंय बघा बरं. आता हे याच्यानंतर ना आपण बाप्पाची ज्वेलरी त्याचा जो मुकुट आहे त्याला आपण एकतर गोल्डन कलर असेल तर गोल्डन कलर देतो, किंवा जर तुमच्याकडे गोल्डन कलर जर नसेल तर मग तुम्ही तिथे येलो कलरसुद्धा वापरू शकता. इथे आपण जे त्याचा मुकुट आहे त्याच्यामध्ये मधोमध एक ग्रीन कलरचं असं फ्लॉवर काढणार आहोत. पेटल्सचं छोटंसं असं आपण काढणार. दिसायला ते खूप छान वाटतं. तुम्हाला हवं असलं तर काढा, नाहीतर तुम्ही त्याचा येलो कलर देऊन तुम्ही एक छोटासा आपण जशी बिंदी असते त्या टाईपमध्ये तुम्ही जर तिथं केलं तरी ते उठून दिसतं. दिसायला ते सुंदर दिसतं. बघ किती छान वाटतंय ते. आता इथं आपलं हे पूर्ण झालेलं आहे. तर आपण इथं बाप्पाची ज्वेलरी बघत आहोत. आता हे सगळं झाल्यानंतर आपण बाप्पाला पूर्ण अशी ब्लॅक कलरनं बॉर्डर करून घेणार आहोत. त्याच्यामुळे त्याला एक वेगळाच असा लूक येतो. जे पार्ट आहेत
ते उठून दिसतात. त्यामुळं महत्त्वाचं आहे तुम्ही जे काही कराल ते सुंदरच होतं त्याच्यामुळे. बघा त्याच्यामुळे किती त्याला एकदम छान असं. तर आता हे पेंटिंग पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कलर तुम्हाला आवडले का, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.